भैया शेठ गायकवाड बोलतो तर किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. ते तेवढं पोरांचं काम करता का नाही? येऊ तिकडं. नाही नाही, नाथखुळा आणि जळगाव धुळा. तर मित्रांनो, आज बाई शेटनी पुन्हा एकदा नाथखुळा जळगाव धुळा या डायलॉगचा वापर त्याच्या आयडी वरती केलेला आहे आणि त्याचाच रिप्लाय म्हणून आपला आजचा हा व्हिडिओ आहे. तर नाथखुळा जळगाव धुळा हा डायलॉग मी 2024च्या जानेवारी पासून मी अपलोड करतोय माझ्या स्वतःच्या इंस्टाग्राम पेजवरती आणि मी त्याचा स्वतः ओनर आहे. हे मी तुम्हाला सांगायची सुद्धा गरज नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण भैया शेठसाठी ना कमेंट बॉक्समध्ये 2-2 शिव्या होऊन जाऊ द्या, कारण हे बेनं कुडून जन्माला आलंय. कारण कसं XYZ व्यक्तीची चूक आहे त्याच्यामध्ये, काही हे बेनं जन्माला घातलं आणि हे माझ्या गळ्यात येऊन पडलंय. माझ्या कॉप्या करतोय वरून माझ्या लायक्या काढतात. आता वरती स्क्रीनशॉट बघा, यांनी माझी लायकी काढली. तर आता याला सांगायचंय का, अरे शमन्या, तू माझी लायकी काढायला तुझी लायकी नाहीये रे भावा, नाहीये. मोकळं मोकळं सांगतो तुला, तुझी अवकात किती आहे काय अख्ख्या सोशल मीडियाला माहिती आहे. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये एकदा जाऊन वाच, म्हणजे तुझे डोळे उघडतील का आपण कोणत्या दिशेने चाललोय. आणि मला नडून तर सगळ्यात मोठी चूक केली आहे, कारण माझं काम असं आहे का मी कोणाच्या अंगावरती जात नाही आणि माझ्या अंगावर कोणी आल्यावर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. आणि भैया शेठच्या अंगाला मी स्क्रॅच सुद्धा नाही वाढणार, तुम्हाला सगळ्यात पहिले सांगून देतो. त्यांनी जे टाकलंय ना मारायच्या वगैरे गोष्टी, तर मी त्याच्या अंगावरती स्क्रॅच सुद्धा वाढणार नाहीये. मी शब्दशः मारा करणारा माणूस आहे, सरळ रस्त्याने चालणारा माणूस आहे. आता तुम्ही काही म्हणा कमेंट बॉक्समध्ये, मला त्याच्याशी काही घेणं नाही. आणि माझं जर काही चुकलं असेल तर 100% कमेंटमध्ये येऊ, मला घोडा लावा, मी ऐकायला तयार आहे. पण माझं जर खरं असेल तर भैया शेठला 2-2 घोडे कमेंट बॉक्समध्ये बिंदास लावा. तुमचा भाऊ खंबीर उभा इड त्याची ठोकायला.